पुण्य मानतात ते लोक, आणि यापेक्षा अधिक पुण्य लाभतं त्या लोकांना जे तीर्थक्षेत्री जाऊन नाहतात, स्नान करतात. सर्व पापांचा नाश होतो असा आपले ग्रंथ स्पष्टता देतात. तर मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे. काय आनंद आहे. काही नुसते क्षेत्र आहेत तर काही तीर्थक्षेत्र आहेत, आणि काही ज्या ठिकाणी 2 नद्यांचा संगम होतो असे क्षेत्र आहेत, आणि काही क्षेत्र ज्या ठिकाणी 3 नद्यांचा संगम होतो ज्याला प्रयागच म्हणतात. आता 3 नद्यांचा संगम ज्या ठिकाणी येतो, जेथे ज्ञान बर का, भक्ती आणि कर्म, ज्ञानरूपी सरस्वती आहे, भक्तिरूपी गंगा आहे, आणि कर्मरूपी जमुना आहे. गंगा, जमुना, सरस्वती या तिन्हीचा संगम ज्या ठिकाणी आहे त्याला प्रयाग क्षेत्र म्हणतात. आणि अशा क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन जर आपण स्नान केलं तर अधिक पुण्याचा आपल्याला माय बापा या ठिकाणी लाभ घडतो. बरं का. मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे. याच्या पुढे अजून जाऊन सांगायचं म्हणलं तर काही ठिकाणी क्षेत्रात जाऊन स्नान करावं लागतं, आणि देवाची कृपा झाल्यानंतर क्षेत्र चालून तुमच्याकडे येतं. क्षेत्र चालून येतं म्हणजे आपण आताच्या ज्ञान यज्ञ सोहळ्यामध्ये नावत आहोत तो सुद्धा त्रिवेणी संगमाचं ठिकाण आहे. त्रिवेणी संगमाचं ठिकाण म्हणजे काय? जिथे देव आहे, जिथे भक्त आहे, आणि जिथे नाम आहे तेच त्रिवेणी संगम आहे. आणि श्रीमद भागवत कथा म्हणजे त्रिवेणी संगमच मानल्या गेलेल्या आहे. या कथेमध्ये जो बसतो, या कथेचा जो आनंद घेतो, श्रवण करतो, मनन करतो, निधिध्यासन करतो, आणि या कथेचा माय बापा बरं का आपल्या हृदयाशी कोणता ना कोणता एक शब्द आपल्या हृदयात उतरून घेऊन त्याच्याप्रमाणे वागतो, त्याला म्हणावं खरा नाव निघावं. काय होतं तर आपल्या जन्मोजन्मीचे दोष असणारे पाप जोडून रात होतात. बरं का. इथे बसून कथा ऐकणार आहे. हे माझ्याचं नाही, त्या संतांच्या गाठातलं बोलतोय. काय म्हणताय संत? कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, कथा त्रिवेणी संगम, देव भक्तानिया, देव भक्तानिया,
सीता. आपल्याला कथा ऐकायला जाणं होत नाही ना, मग जो कथा ऐकून आलाय त्याच्या पायाची माती जरी आपण मस्तकी लावली, जळती दोषाचे डोंगर आणि शुद्ध होती नारी नर जे काय ऐकती सादर. माय बाबा, ही हळदी कथा माझ्याकडे नाही याची लक्षात घ्या. जो आहे ना आवडीनं बर का काढून सवड फार महत्वाचं आहे. तुम्ही मायबाप जे वेळ काढून इथे बसलात का नाही, त्याच्यामध्ये ना एक फार पुण्याचा वाटा आहे, फार मोठा पुण्याचा वाटा आहे. कुठेतरी आपल्याला काय ना ते संपवायचं सगळं आणि त्याची तास घालायची, आपल्याला त्याच्याकडे जायचं, म्हणून तुम्ही आहे ना इथे बसलाय. मोठ्या परिमाणावर आहे. काय लोक म्हणतील, महाराज आम्हाला भक्त आपण हे कळालं, आपण गातोय ते नाम कळालं, पण देव कुठे येऊ? तुम्ही म्हणता त्रिवेणी संगम आहे. देव, भक्त आणि नाम लोक कितीच काय विचारतील सांगता येत नाही. देव, भक्त आणि नाम. मग नाम आणि भक्त कळालं, पण देव कुठे? आता तुमच्या इकडे आहे का नाही प्रकार माहिती नाही, पण माता वगैरे वेणी घालतात, बरं केसांची वेणी घालतात, आहे का नाही? मग वेणी घालत असताना किती पदर पाहिजे? आता ते माहिती राहिलं नाही बऱ्याचशा लोकांना, कारण वेणी घालायचा प्रकारच राहिले नाही, वेगवेगळ्या स्टाईल आल्या की आपण वेगवेगळं काय नाही. 3 पदर लागतात वेणी घालण्याकरता. मग वेणी घालत असताना 3 पदर असतात. वेणी घातल्यानंतर सर्वांचा एकच पदर होतो आणि त्याच्यामध्ये दिसणारे फक्त 2च पदर दिसतात, एक इकडून आलेला आणि एक इकडून आलेला, बरोबर का? म्हणजे तिसरा कुठे गेला? त्याच आहे फक्त तो अदृश्य रूपाने. जशी मा सरस्वती अदृश्य रूपाने ती दिसत नाहीये, पण आहे थोडस आपण उखडलं ना मग मध्ये पाणी दिसतं, बरोबर? तर या क्षेत्रामध्ये चालता तुमच्या लक्षात मा सरस्वती आहे ना, अदृश्य रूपात आहे. ज्ञान आणि देव बघा ना, ज्ञान आणि देव हे अदृश्य रूपातच असतं, तो खोलावर गेले की सापडतो, बघा राजे. आणि काय मजा आहे, सर्वस्वाचा त्याग करून राजा परीक्षिती शुक्रताल नावाच्या ठिकाणी जाऊन बसले आणि त्या ठिकाणी मायबाप एका महात्म्याचं त्या ठिकाणी आगमन होतंय, ज्यांचं नाव शुकदेवजी महाराज आहे. बोलिये शुकदेवजी महाराज की